नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात देवदर्शनासाठी नवरा नवरीला आणलेला आहे. आम्ही आलेलो ज्योतिबा जेजुरीचं करायला, खंडोबा आणि महालक्ष्मी कोल्हापूरची. तर सगळ्यात आम्ही आलेलो आहोत महालक्ष्मीला. छानपैकी हॉटेल बुक केला, स्टे केला तिथे 1 नाईट आणि हे दुसऱ्या दिवशी दर्शनाला निघालो आहोत. तर ती व्हिडिओ मीही टाकलेली आहे. प्रवासात जास्त व्हिडिओ नाही करता आला, कारण अख्खा प्रवास आमचा म्हणजे पहिलं जेजुरी केली आणि मग महालक्ष्मी करायला इथे आलेलो आहोत. तर खूप छान असं हॉटेल भेटलेलं आम्हाला. नवीन नवरा नवरी आलेले आहेत. थोडेसे व्हिडिओ शूट केलेले आहे. इथे ना जोडीने तुम्ही जोडीनेच दिसाल. हे बघितले किती झाले आता? काल 3,500 झालेले, सकाळी बघते अजून. काही फोटो काढलेले आहेत. ह्याच्यामध्ये पप्पा नाही आहेत, पप्पा येत होते म्हणून आम्ही खाली वेट करत होतो. नंतर पप्पांचा आम्ही फोटो काढलेला आहे. कुठे ए कुठे दिसतात तुला? हा, आता येताना खाऊया ना, तिकडेच घे. लोणी डोसा खायला, उडीद वडा, कट वडा. आज गर्दी नसेल उलट. चप्पल एक चप्पल कोणाची? सरस्वती. तर महालक्ष्मीला आम्ही इथे लाईनीत उभे होतो दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता, खूपच गर्दी होती, पण क्लायमेट थंड होतं ना, त्याच्यामुळे काय वाटलं नाही. तर बंटी आणि अर्चना एका साईडला होते आणि आम्ही सगळे एका साईडने गेलेलो. पप्पा, मी, दीदी, आई, अर्णव आणि अन्वी. अन्वीला आलेली झोप, सकाळी लवकरच उठलेलो ना त्याच्यामुळे, आणि काल प्रवास झालेला कंटिन्यू त्यामुळे. तर देवीची ओटी भरायला साडी घेतलेली आणि वेणी आणि खण. ते इथे आम्ही फॅमिली फोटो काढलेले आहेत. तर इथे ना आई अन्वीला घेऊन पुढे गाभाऱ्याची इथे ना बसायला गेलेली. हे तिरुपती आहे, तिरुपती बालाजी. आई आणि अन्वीला घेऊन पुढे उभी राहिली, जाऊन बसली आणि आम्ही दीदी आणि मी लाईनीत उभे होतो, अर्णव वगैरे. कारण खूपच गर्दी होती, खूप म्हणजे खूपच गर्दी होती. हो, तिरुपती बालाजी. तुला देणार नाही काय?
ये मंदिर है तर साधारण 3 तास लागले आम्हाला दर्शनासाठी. हे पाहू शकता तुम्ही, खूपच गर्दी होती. बाहेर आम्ही दर्शन घेऊन आलो ना, तर तिथे थोडा वेळ बसलो समोरच मंदिराच्या इथे. जी जी खरेदी करायची होती ना, ती खरेदी करून घेतली. स्पेशली ना कोल्हापूरला गेलो ना, तर कुंकू घेणं मस्ट आहे. तर आम्ही कुंकू घेतलेला आहे आणि मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आता येतो आहे ना, तर त्यासाठी आम्ही देवीचं साज, मुकुट वगैरे असं सगळं घेणार. तर छान दर्शन झाल्यानंतर बंटीने अर्चनाने फोटो काढलेले आहेत. आई पप्पांचेही फोटो काढलेले आहेत, फॅमिलीचे फोटो काढलेले आहेत. अशा ठिकाणी कुठे गेलं ना, तर फोटो काढून त्या आठवणी ठेवण्यास मजाच वेगळी. तर तिथून आम्ही निघालो, दर्शन करून आलो बाहेर. तर तिथेच एक हॉटेल होतं, साऊथ इंडियन सगळे फूड्स मिळत होते. तर आम्ही तिथेच गेलो खायला. तर ना इथे एक चित्र होतं, त्याच्यामध्ये ना कोल्हापूरमध्ये फिरण्यासारखं काय काय आहे हे सगळं दिसत होतं. न्यू पॅलेस, पन्हाळ किल्ला, भवानी मंडप, कनेरी गुफा आणि राधानगरी तलाव. तर मी ऑर्डर केलेली आणि अर्चना खूप आवडला म्हणून रिटर्न आली. तोच ऑर्डर मिसळपाव. तर इथे ना निघायच्या वेळेस चहा प्यायला आम्ही थांबलेलो. अमृतुल्य म्हणून चहा होता, तिथे एक गाणं लागलेलं, त्याच्यावर कॉपीराईट येते म्हणून मी ते गाणं टाकलं नाही आहे. पण तो बघायचा असेल तर इंस्टाग्रामवर जा माझ्या, मग तुम्हाला कळेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.